या रेसिपीमध्ये अगदी घरगुती पद्धतीने दह्यापासून शुद्ध सुगंधी तूप कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा. मी व्हिडिओ स्किप केलेला आहे. तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि घरगुती तूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. दीर्घकाळ टिकते आणि प्रत्येक पदार्थाची चव दुप्पट करते. हे जे तूप आहे ना, कमीत कमी 1 वर्ष सहज टिकते. आणि हे जे आहे ना, तुम्ही म्हणत असाल तू तूप कशाचं करते, तर मी 1 लिटर म्हशीचं दूध घेते आणि त्याची जी दूध तापवल्यानंतर त्याची वरती जी साई येते ना, मी त्या साईचं दही बनवते आणि दह्यापासूनच तूप बनवते. तर मी दह्यापासून तूप कसं बनवायचं ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तरी ते पाहू शकता. हे 8 दिवसाची साई किंवा मलई म्हणू शकता ते आहे. आणि ते लगेच पूर्ण अशा मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. तर घट्ट तर पाहू शकता किती घट्ट आहे. म्हशीचं दूध खूप घट्टच असतं, त्याच्यामुळे साई देखील माझी घट्टच आलेली आहे आणि दही देखील खूपच घट्ट झालेलं आहे. आणि 1 चमच्याच्या साहाय्याने असं दही फोडून फोडून घ्यायचं आहे. म्हणजे ते जी एकदम निब्बर जी झालेलं आहे ना, ते मॅश करून जरा मऊ करायचं आहे. म्हणजे आपली लोणी यायला पटकन मदत होते. तर मी हे लोणी जे आहे ना, ते थोडंसं गरम पाणी टाकून मस्त असं गरा हलवून असं घेणार आहे. आणि हे जे तूप बनवले ना, मी एकदम जुगाड पद्धतीने हे केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि घरच्या घरीच तयार केलेले तूप कोणतेही केमिकल, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा कृत्रिम रंग नसल्यामुळे आरोग्यास खूपच सुरक्षित असते. आणि पचन सुधारण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवण्यासाठी या दह्यापासून तयार केलेले तूप खूप म्हणजे खूपच उपयुक्त असते. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनातही ही पारंपरिक पद्धत पुन्हा एकदा स्वयंपाकघरात रुजणे फार महत्त्वाचे आहे. आणि आमची आजी, माझी मम्मी आम्हाला म्हणजे गावाकडे असताना अशा ताक बनवायला लावायच्या. पण मी असं ह्या जुगाडाने नव्हतं बनवलं. मी तर रवीच्या साहाय्याने ताक बनवायचे घरी पण आमच्या आणि तूप काढायचे. आणि म्हटलं आज माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी प्रत्येक रेसिपी जुगाडाचीच बनवते. त्याच्यामुळं म्हटलं आज ताक देखील मी तुम्हाला जुगाड पद्धतीनेच बनवून दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता आपण जे पिठलं वैरतो ना, त्याचंच हे म्हणजे साहित्य आहे. त्यापासूनच हे बनवत आहे. तर इथे पाहू शकता मस्त असं गरा हलवायचं आहे. बुडापर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि पाणी न घालता अगोदर टाकल्यामुळे आपलं जी लोणी असतं ना, ती यायला पटकन मदत होते. आणि तरी ते पाहू शकता मी थोडंसं कोमट पाणीच घातलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं कोमटच पाणी घालायचं. गार पाण्याने लवकर लोणी वरती येत नाही. कोमट पाणी जर घातलं ना, 5च मिनिटात लोणी वरती येतं. तर मला ही रेसिपी 15 मिनिट लागलेले आहेत. 15 मिनिट ह्याला लोणी यायला लागलेले आहेत. आणि तरी इथे पाहू शकता पाणी टाकल्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि इथे मला पाणी लागलेले आहे 4 ग्लास. आणि इथे तर पाहू शकता हे खूप या पातेल्यात बसत नव्हतं, म्हणून ह्याला मी दुसऱ्या पातेल्यात टाकून घेतलेलं आहे. ते तुम्हाला दाखवलं नाही. पण जेव्हा तूप वरती लोणी येईल ना, तेव्हा मी दाखवणार आहे. आणि इथे पाहू शकता मस्त असं गरा हलवायचं आहे. हाताचीच मेहनत जास्त घ्यायची आहे. तुम्ही ह्याला मिक्सरवर देखील म्हणजे फिरवून घेऊ शकता. पण मला मिक्सरवर फिरवलेलं नाही आवडत, कारण खूप राडा देखील होतो आणि आपले भांडे देखील खूप खरकाटे होते. त्याच्यामुळे मी अशा जुगाड पद्धतीने एकदम साधी आणि सोपी मध्ये तुम्हाला दह्यापासून तूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता इथे जे पातेलं आहे ना, ते पातेलं छोटं पडत आहे, म्हणून मी हे थोडंसं साईडला टाकून घेणार आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. थोडंच पाणी घालायचं आहे. एकदमच नाही घालायचं. एकदमच पाणी जर घातलं तर तूप लवकर येत नाही. असं थोडं जर पाणी घातलं ना, आपलं तूप लवकरच येतं. आणि दह्यापासून प्रथम ताक काढून लोणी तयार केले जाते आणि नंतर त्या लोण्याचा मंद आचेवर वितळून तूप बनवले जाते. या प्रक्रियेत बनवले जाते. या प्रक्रियेत तुपाचा नैसर्गिक सुवास, रंग आणि चव अतिशय अप्रतिम लागते. असेच तूप तरी ते पाहू शकता
मस्त असं हलवत हलवत राहायचं आहे. आणि आता आपलं लोणी यायला सुरुवातच झालेली आहे. आणि लोणी कसं म्हणजे असं एक गोळाच वरती येतो ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी पूर्ण रेसिपी स्किप न करता पहा. आणि माझे कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. आणि मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि तरी ते पाहू शकता आपलं लोणी यायला सुरुवातच झालेली आहे. आणि एकदा हातावर असं फिरवून फिरवून देखील असं असं ह्या या म्हणजे ह्या काय म्हणते ह्याला माहीत नाही मला, पण मस्त असं ह्याला डान्स करत करत हे लोणी वरती काढत आहे. आणि लगेच इथे पाहू शकता मस्त असं लोणी यायला तयारच झालेलं आहे. आणि तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं असेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता. असं काही जबरदस्ती नाही की याच पद्धतीने बनवा. आणि तर फायनली आपलं लोणी आलेलंच आहे. आणि लोणी थोडंसं पातळ आहे म्हणून असं हलवून हलवून त्याला थोडंसं घट्ट बनवत आहे. आणि तुम्ही जर मिक्सरला फिरवायला गेला तर माझा अर्धा तास सहज जायचा, म्हणून मी ही 15 मिनिटातच पूर्ण रेसिपी बनवून झालेली आहे माझी. आणि तूप देखील कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तूप खाल्ल्याने आपल्या शरीरात देखील सुधारणा होते. पचन आपलं जे अन्नपचन वगैरे असतं ना ते देखील आपलं सुधारतं. आणि आपली त्वचा देखील तुपाने खूप म्हणजे खूपच गोरी होते. त्याच्यामुळे तूप सर्वांनी खाल्लंच पाहिजे. आणि इथे फायनली पाहू शकता आपलं लोणी कसं मस्त वरती आलेलं आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना एका पातेल्यात बसलेलं नाही, म्हणून दुसऱ्या पातेल्यात देखील मी घालून घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या पातेल्यातलं देखील लोणी कसं मस्त वरती आलेलं आहे पाहू शकता. आणि आता दोन्हीही मी एकत्र करणार आहे. आणि आपलं लोणी पाहू शकता किती मस्त आलेलं आहे. आणि 8 दिवसाच्या लोणीला मला 1 किलो एवढं तूप निघलेलं आहे. आणि तुम्हाला किती निघतं आणि तुम्ही कशी बनवता रेसिपी ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि लगेच आपलं लोणी जे होतं त्याच्यातलं ताक काढून टाकलं. हे 8 दिवसाचं लोणी असल्यामुळं आणि फक्त साईचं असल्यामुळे याचं ताक काही चांगलं लागत नाही, म्हणून मी ते ताक झाडांना ओतते. तुम्ही बोलत असाल कशाच्या झाडाला ओतायचं, मी ते कढीपत्त्याच्या झाडाला ओतते किंवा माझ्या दारात जे झाडं आहेत त्यांना ओतते मी. माझ्याकडे सध्या कढीपत्ता नाही आहे म्हणून मी टोमॅटो, वांगे या झाडांना ओतते, म्हणजे आपले मस्त झाडं येतात. आणि ते एकदम काळे काळे दिसायला लागतात. आणि लगेच त्याच्यातलं तूप म्हणजे ताक ओतून काढलं की लगेच ठेवलं गॅसवर. आणि आता मी तूप बनवायला लागलेले आहे. तर इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर आपलं तूप देखील मस्त असं यायला लागलेलं आहे. म्हणजे हे जे लोणी होतं ना ते वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि आपली तूप कसं वरती दिसत आहे पाहू शकता तुम्ही. आणि खायला तर एकच नंबर याची चव लागते. अरे रे रे, एकच नंबर. मला तर खूपच आवडते बाबा. मी आशा करते की तुम्हाला देखील आवडत असेल. आणि लगेच फायनली आपल्या तुपाला कलर देखील कसा जबरदस्त असा येणार आहे ते देखील तुम्हाला मी शेअर करणार आहे. आणि लगेच हे तूप जे वरती उतू यायला लागलेलं आहे. तुम्ही बोलत असाल असं का होतंय, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहतं ना, ताक राहतं ना, त्याच्यामुळे हे उतू येतं त्याच्यामुळं. आणि उतू आलं तर सारखं हलवत राहायचं आहे. आणि नाहीतर पूर्ण गॅसवर सांडून जातं. आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आणि अशी खळखळ खळखळ उकळी येऊन द्यायची, म्हणजे आपलं तूप फास्ट आणि पटकन तयार होतं. आणि पाहू शकता तुपाला मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि लगेच ही जी तूप आहे ना ते तुम्ही पोळी, भाजी, वरण भात, पुरणपोळी तसेच सणावाराला देखील पदार्थांमध्ये वापरले जाते. वापरले तर चवीला एक वेगळीच उंची मिळते या तुपाने. आणि ही मला तर म्हणजे माझी आजी वगैरे सांगायची, पुरणपोळी बनवताना तुपाचा वापर जर केला तर आपली पुरणपोळी एकच नंबर लागते आणि चवीला तरी एक सुंदरच होते. त्याच्यामुळं पुरणपोळी बनवताना देखील तुम्ही तूप वापरू शकता. आणि जर तुमचे लहान मुलं तुम्हाला म्हणजे तूप वगैरे नसतील खात तर तुम्ही ते तूप कशात देखील यूज करू शकता. रव्यामध्ये, दुधामध्ये असं टाकून कशात देखील देऊ शकता. आणि पाहू शकता 5 ते 7 मिनिटानंतर आपलं तूप कसं मस्त असं तयारच झालेलं आहे.
आणि लगेच दह्यापासून तूप बनवणे हे आपल्या भारतीय विशेषतः मराठमोळ्या स्वयंपाकघराची एक पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे. पूर्वी घराघरात रोज दही घुसळून लोणी काढले जायचे आणि त्यापासून निव्वळ सुगंधी तूप तयार केले जायचे. आजही पद्धत आरोग्य दृष्टीने अतिशय फायदेशीर मानली जाते. दह्यापासून बनवलेले तूप बाजारातील तुपापेक्षा अधिक शुद्ध, पचायला हलके आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले असते. तर तुम्हाला माहीतच असेल ना, तुपाचे गुणधर्म तर खूप म्हणजे खूप पूर्ण औषधांमध्ये देखील कशात देखील तुपांचा वापर खूप म्हणजे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये होतो. तर फायनली पाहू शकता आपल्या तुपाला कलर कसा मस्त यायला लागलेला आहे आणि आपलं तूप तयारच झालेलं आहे जवळजवळ. आणि ह्याच्यातले एक सिक्रेट मी सांगणार आहे, ते तुम्हाला शेवटी सांगते. माझ्याकडून टाकायचं विसरलं. ह्याच्यात तर एक दोन तुळशीचे जर पानं टाकले तर आपल्या तुपाला म्हणजे एक वेगळीच चव लागते आणि खूपच त्याचा सुगंध जो आहे ना खूपच चांगला होतो. तर फायनली पाहू शकता तुपाला कलर कसा आलेला आहे. आणि ते शोधून थंड झाल्यानंतर ते शोधून देखील तुम्हाला एका पातेल्यामध्ये काढून दाखवणार आहे. तर कमीत कमी 1 किलोच्या आसपास तूप आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि तुम्हाला जर कशाची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर फायनली आपलं तूप तयार झालेलं आहे आणि रेसिपी कशी वाटली ते देखील मला सांगायला विसरू नका. आणि तुमच्या आजी कशा पद्धतीने बनवायच्या आणि काय काय सांगायच्या ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर फायनली आपलं तूप तयारच झालेलं आहे आणि कशी वाटली आजची रेसिपी ते देखील मला सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसाठी. तर तुम्ही खात राहा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त राहा. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तर बाय बाय. अशाच भेटूया नवनवीन रेसिपींसोबत. बाय. धन्यवाद सर्वांचे.